नमस्कार, मी वृषाली कदम परब. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नवरात्री स्पेशल करतोय आणि या निमित्तानं आपला एक वेगळा ठसा उमटवलेल्या महिलांशी आपण संवाद साधतोय. आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक खास महिला आहे. गेली अनेक वर्ष, जवळपास 28 वर्ष आज त्या शासकीय सेवेमध्ये आहेत. अशा मनीषाताई म्हैसकर आज आपल्यासोबत आहेत. ताई, खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. ताई, IAS ऑफिसर म्हणजे खूप अभ्यास असतो. सुरुवातीपासून ठरवलेलं की आपल्याला IAS ऑफिसरच व्हायचंय? माझे वडील हे स्वतः IAS अधिकारी होते. माझी आई ही केमिस्ट्री या विषयाची प्रोफेसर होती आणि माझी आई जेव्हा मला मुद्दामून आवर्जून सांगायला आवडतं की माझी आई जेव्हा ज्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजमध्ये 1960 साली केमिस्ट्रीची लेक्चरर म्हणून नियुक्त झाली, त्या काही मुलींनी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिकणं, मुलींनी केमिस्ट्रीसारखा विषय घेऊन त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करून केमिस्ट्री शिकवायची नोकरी करणं, हे त्या काळाकरता हे खूप 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 असाधारण अशी गोष्ट होती. पण माझ्या आईवडिलांनी जी स्वप्न माझ्या भावाला दाखवली किंवा शिक्षणाचं जे महत्त्व माझ्या भावाला सांगितलं तेच त्यांनी मला सांगितलं. ते मला नेहमी सांगायचे की मला माझे आईबाबा मनू किंवा मनूताई म्हणायचे. तर ताई, तू आयुष्यात स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर, स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर काहीतरी जरूर हो. आणि जरी माझ्या वडिलांनी कधी तू IASच बन असं मला सांगितलं नाही, पण मागे वळून पाहताना मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी एकूणच IAS बद्दल हळूहळू का होईना माझ्या मनात एक आकर्षण जरूर निर्माण केलं होतं. 12वीच्याच मार्कांवर त्या काही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा. तर त्या काळच्या विचारानुसार म्हण, प्रथेनुसार म्हण, मी मेडिकलला जरी ॲडमिशन घेतली असली तरी पुढं मला लवकरच लक्षात आलं की मला डॉक्टर नाही व्हायचं आहे, मला IAS अधिकारी व्हायचं आहे. पण मग वैद्यकीय शिक्षण करायचं नाही हा निर्णय झाल्यानंतर करायचं काय हा जेव्हा प्रश्न आला होता तेव्हा मग माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ऑल्टरनेटिव्ह करिअर हे काहीतरी पाहिजे. कारण जे आपण सगळेजण जाणतो, UPSCला साधारण 3-4 लाख मुलं मुली बसतात. त्याच्यातले IASच जर व्हायचं असेल तर पहिल्या 100मध्ये, पहिल्या 50मध्ये यायला लागतं. आणि ही तशी अवघड बाब असते. कितीही अभ्यास केला तरी नशिबाची साथ लागते. आणि त्याच्यामुळे मग ऑल्टरनेटिव्ह करिअर म्हणून मी 5 वर्षाचा लॉचा उपक्रम निवडला होता. आणि मला अर्थात लॉ शिकता शिकता विधी म्हणजे लॉ हा विषय आणि लॉ हे करिअर हे देखील खूप आवडायला लागलं होतं. पण मग जेव्हा IASचा निकाल लागला आणि मी IASमध्ये उत्तीर्ण झाले असं कळलं आणि महाराष्ट्र काडरच मिळण्याची शक्यता आहे असंही जेव्हा लक्षात आलं, IASची सेवा सर्व्हिस रुजू केली. ज्यावेळी नागपूर सोडलेलं तुम्ही, म्हणजे पहिल्यांदा नागपूरच्या बाहेर आलात आणि कामानिमित्त बाहेर आलात, त्यावेळी वाटत होतं की आता नागपुरातच कुठेतरी पोस्टिंग व्हावी, जवळपास कुठेतरी व्हावी? मी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊन मसुरीला जाईपर्यंत प्रशिक्षणाकरता माझं सगळं शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षण हे नागपूरला झालं होतं. म्हणजे तोपर्यंतचा संपूर्ण काळ मी माझ्या आईवडिलांबरोबर माझ्या नागपूरच्या घरी होते. आणि त्याच्यामुळे मसुरीला पहिल्यांदा प्रशिक्षणाला रुजू झाल्यानंतर अर्थातच स्वप्नपूर्तीचा आनंद होताच, पण त्याच्याबरोबर मला सुरुवातीच्या काळात प्रचंड होमसिक वाटलं आणि नागपूरची खूप आठवण यायची, आईवडिलांची खूप आठवण यायची. इनफॅक्ट माझ्या बॅचचे माझे मित्रमैत्रिणी तर असं म्हणतात की मनीषाची खरी बिदाई म्हणजे लग्नानंतर
विदाई किंवा विदाईच्या वेळेस आपण हिंदी चित्रपटात वगैरे बघतो की आई बाबा आणि मुलगी वगैरे रडतात. तर मनीषाची खरी विदाई तर ती जेव्हा मसुरीला तिच्या आईवडिलांबरोबर आली होती आणि आईवडिलांना जेव्हा तिने बाय केला होता तेव्हाच झाली. आणि कारण तेव्हा मी तर प्रचंड रडले होते. म्हणजे फर्स्ट टाईम एव्हर मी माझ्या आईवडिलांच्या शिवाय राहणार होते. माझ्या आईला वडिलांना देखील अश्रू आवरता आले नव्हते. पण मग अर्थातच एकदा मसुरीला पोचल्यावर प्रशिक्षण सुरू झालं आणि प्रशिक्षण सुरू झाल्यावर मग अर्थातच त्या प्रशिक्षणामध्ये आपण रुळायला लागतो. आणि मिलिंद तिथे होताच. मग हळूहळू मिलिंदची खूप दाट अशी मैत्री होत गेली अँड एज दे से लाईफ वेंट ऑन. यालाच जोडून एक प्रश्न विचारते की तुम्ही आय एस ऑफिसर, वडील आय एस ऑफिसर आणि नवरा सुद्धा आय एस ऑफिसर, तर मग हे कसं काही तुमची आणि मिलिंदजींची पहिली भेट कशी झाली आणि तेव्हा वाटत होतं का की आपण आय एस ऑफिसरच करावा नवरा, किंवा ते सडनली जुळून आलं आणि वाटलं की ओके ही इज द राईट पर्सन? महाराष्ट्र शासनाची व्हीटी स्टेशनच्या समोर एक प्रशिक्षण संस्था आहे, SIC असं त्याला म्हणतात. आणि महाराष्ट्रातील प्रत्येकच मुलगा मुलगी जो IAS परीक्षेचा अभ्यास करत असतो तो या संस्थेशी लिंक्ड असतो. तसंच मी आणि मिलिंद आम्ही दोघंही या संस्थेमध्ये 91 मध्ये एनरोल झालो होतो. पण माझे आणि मिलिंदचे ऑप्शनल्स पूर्णपणे वेगळे असल्यामुळे आमची जे अभ्यासाचं वर्ष होतं त्या अभ्यासाच्या वर्षभरात आमची भेट झाली नाही. आमची पहिल्यांदा जी भेट झाली ती IASचा निकाल लागल्यावर जेव्हा SICने एक सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं तेव्हाच भेट झाली. अर्थात मिलिंद म्हणतो हे फार चांगलं झालं की आपली अभ्यासाच्या वर्षामध्ये भेट झाली नाही, कारण तेव्हाच जर आमची भेट झाली असती आणि एकमेकांच्या बद्दल जर मनामध्ये आकर्षण निर्माण झालं असतं, जे की स्वाभाविक होतं, तर UPSCच्या परीक्षेला जेवढा आपल्याला वेळ देता आला पाहिजे, UPSC परीक्षेच्या अभ्यासाला जेवढा वेळ देता आला पाहिजे तेवढा वेळ दिला गेला नसता आणि मग कदाचित परीक्षा उत्तीर्ण होतो आहे की नाही याच्यावरही प्रश्न निर्माण झाला असता. आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा मला मिलिंद हा माझा खूप जवळचा मित्र म्हणून आमचं पहिलं नातं होतं. आणि मी तुला आधी सांगितलं मला सुरुवातीच्या काळात मसुरीमध्ये प्रचंड होमसिक वाटायचं आणि मग या होमसिक वाटत असताना मिलिंद वॉज माय फर्स्ट अँड बेस्ट फ्रेंड इन मसुरी. आमचं प्रशिक्षण पूर्ण होता मग आपण जसं म्हणतो या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी मग माझ्या आईवडिलांना हा निर्णय सांगितला. मला अजूनही तो दिवस आठवतो. तो 15 ऑगस्ट होता आणि तो याच्याकरता आठवतो की 15 ऑगस्ट हा माझ्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता. आणि माझ्या वडिलांना तर अत्यंत आनंद झाला, कारण आमच्या घरी त्या काळी सर्वच जण, पण प्रामुख्याने माझे वडील असं म्हणायचे की मिलिंद आणि मनीषानी तर एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय उशिरा घेतला, पण त्याच्याही म्हणजे आम्ही निर्णय घेण्याच्याही कितीतरी आधी माझ्या वडिलांना हे मनापासून वाटत होतं की मसुरीला आमचं जुळून यावं. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की असा आम्ही निर्णय घेतोय आणि अर्थातच आईबाबांचा आशीर्वाद असेल तर त्यांना अत्यंत आनंद झाला होता. जसं मी मगाशी म्हटलं की आपण अनेक क्रायसिस सिच्युएशन हँडल केलेल्या, अशी कुठली एक सिच्युएशन होती की जी तुम्हाला अजूनही आठवते आणि असं वाटतं की इथे मी माझं 100% दिलं आणि अजूनही त्याचा एक आनंद वाटतो की
हे त्यावेळी निर्णय घेतले गेले आणि हे सगळं जुळून आलं, किंवा आज जेव्हा तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये राहताय, मुंबईमध्ये जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते, म्हणजे मुंबईकर हे कायम या परिस्थितीला सामोरं जात असतात, पाऊस आला किंवा काय. तर आता मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं, की काय चेंजेस व्हायला पाहिजेत, किंवा हाऊ डू यू लुक एट दिस पर्टिक्युलर एव्हरी इयर्स क्रायसिस आणि गेल्या काही वर्षांमध्ये जे क्रायसिस तुम्ही वेगवेगळ्या भागात पाहिलेले आहेत? IAS ही अशी सेवा आहे की तिथे जवळपास प्रत्येक पोस्टिंगमध्येच काही ना काही क्षण असे येतातच की जे अधिकाऱ्याची परीक्षा घेत असतात. सांगलीमध्ये मी जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना सांगलीचा दुष्काळ आणि सांगलीचे पूर असे अवघ्या 3 वर्षात मला सांगलीमध्ये दोन्ही एक्स्ट्रीम्स पाहायला मिळाल्या. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तो इतका दुष्काळ होता की सांगलीमध्ये टँकरनी पाणी आणण्याकरता देखील पाणी नव्हतं. शेजारच्या जिल्ह्यातून पाणी आणायला लागायचं. आणि जेव्हा पूर आला तेव्हा जेव्हा पाऊस पडला तेव्हा इतका पडला की त्या पावसाचं रूपांतर महापुरामध्ये झालं. पण मला आवर्जून सांगलीच्या ज्या 2 गोष्टी आठवतात त्या म्हणजे अशा की सांगलीला 2005 साली महापूर आला होता आणि त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी बघ सांगलीला पुन्हा एकदा महापूर आला. तेव्हा वृषाली तुला आठवत असेल तर तू पण मला या महापुराबद्दल काहीतरी बोला असा फोन केला होता. तर मी अशीच मंत्रालयात कुठलीतरी मीटिंग करत असताना मला सांगलीतून प्रचंड फोन आणि मेसेजेस यायला लागले आणि सगळे साधारण हेच सांगत होते की मॅडम सांगलीला म्हणजे प्रलयंकारी असा महापूर आलेला आहे, पण आम्हाला तुमची आणि तुम्ही 2005 साली केलेल्या कामाची आठवण होते. तर साधारण जेव्हा तोपर्यंत मी सांगली म्हणजे त्या पुराला जवळपास 14-15 वर्ष झाली होती. तर जेव्हा 14-15 वर्षानंतरही तुम्हाला एखाद्या जिल्ह्यात, आणि मला सांगली जिल्हा सोडून 14-15 वर्ष झाली होती, तर एवढ्या कालावधीनंतर ही जेव्हा तुम्हाला एखाद्या जिल्ह्यातील म्हणजे याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील लोक जेव्हा तुमची आवर्जून आठवण करतात तेव्हा तुमच्या मनाला कुठेतरी असं एक समाधान वाटतं की तुम्ही त्या पुरामध्ये जे काही काम तुमच्या टीमनी केलं तर ते काम कुठेतरी लोकांकरता जे झालं ते व्यवस्थित झालं, म्हणून एवढ्या वर्षानंतरही तिथल्या लोकांना त्याच्याबद्दल आजही आठवण येते. आणि तसंच सांगलीबद्दल जर सांगायचं झालं तर दुष्काळामध्ये आम्ही सांगलीमध्ये जलसंधारणाची खूप कामं केली होती आणि मग जलसंधारणाची कामं केल्यावर असंख्य शेततळी बांधली, असंख्य गाव तलाव बांधले आणि मग ही सगळी कामं झाल्यानंतर जेव्हा सांगलीमध्ये पहिल्यांदा पाऊस पडायला लागला 2004 साली, तेव्हा मी पुण्यात होते. तर मला तेव्हा सांगलीतून आणि तेव्हा खरं मोबाईल खूप नवीन होता, म्हणजे मोबाईलवर फोन करणंही तसं फार रेअर असायचं आणि मोबाईलवर फोन आला म्हणजे काहीतरी क्रायसिस झाला असंच साधारण वाटायचं. तर मग मला बरेच फोन आले. तर मग मी ज्यांनी फोन केला होता त्यांना विचारलं की म्हटलं सांगली तुम्ही फोन करताय, काय झालं? तर म्हणे नाही पाऊस पडतोय सांगलीत. म्हटलं अरे बा फार छान गोष्ट आहे, पण काय म्हणजे पूर वगैरे येतोय का, फोन केलात? तर ते म्हणाले नाही मॅडम, मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळ होता तेव्हा तुम्ही जसं आमच्या दुःखात स्वतःला समावून घेतलं होतं तसं आता आमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय, आम्हाला आनंद होतोय, शेततळी गावतळी भरल्या जात आहेत. तर मग आता या आनंदाच्या वेळी आम्ही तुम्हाला तुमची आठवण नाही करणार, तुम्हाला नाही आठवणार तर कोणाची आठवण करणार? तुम्हाला असे काही छंद आहेत का? तुम्हाला गायला आवडतं का? चित्रकला काढायला आवडते का? काय फावल्या वेळात किंवा असे डोळे मिटले की आता मला थकवा आलाय किंवा मला कंटाळा आला आणि मला हे करायचं असं वाटतं तुम्हाला? प्रवासाची प्रचंड आवड आहे आणि जरी आम्ही असंख्य देश एकत्रित फिरलो असलो, असंख्य देशात पर्यटनाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने गेलो असलो, तरी प्रवास हा खऱ्या अर्थाने आवडतो. म्हणजे तो इतका आवडतो की अगदी साधं धुळे जिल्ह्यात जायचं असेल किंवा
चंद्रपूरला जायचं असेल किंवा मागेच आम्ही मागच्याच वर्षी मेळघाटात गेलो होतो. गेल्याच आठवड्यामध्ये आपला जो नॅशनल पार्क आहे त्या संजय गांधी नॅशनल पार्क, तर तिथे आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो. आणि आता तिथेही नवीन ट्रेक्स शक्य आहेत असं लक्षात आलं आहे. त्याच्यामुळे कोरोना पॅन्डेमिकमध्ये जरी काही खूप लांबचा प्रवास सध्या शक्य होत नसला तरी ट्रेकिंग सध्या आम्ही दोघंही करतोय. आणि मला क्वचित कधीतरी स्वयंपाक करायला आवडतो. आय मस्ट से की मी रोज स्वयंपाक माझ्या एकूण डेली स्केड्यूलमध्ये स्वयंपाक मी नाही करू शकत. पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी, एखाद्या शनिवारी रविवारी मला मनापासून नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. आणि आता सध्या आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी टर्कीला गेलो होतो. तर तेव्हा हे जे इस्रायल, टर्की, इराक, इराण म्हणजे ज्याला आपण एक मिडल ईस्ट असं संबोधतो, तर सध्या मला या मिडल ईस्टच्या क्युसीन किंवा खाद्य पदार्थांबद्दल ते ट्राय करायची मला सध्या, दॅट इज माय करंट इंटरेस्ट. कोरोनाचा हा जो काळ आहे तो सगळ्यांसाठीच तसा एक टफ काळ आहे आणि अनपेक्षित असं अचानक हे संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. या काळात सुद्धा आपण बघतोय की खरं तर तुम्हाला आता 2 गोंडस मुली आहेत, त्या घरी असतात. मात्र तुम्ही कोरोना काळात सुद्धा मंत्रालयही काही काळ बंद होतं, अशा काळात सुद्धा तुम्ही तुमचं जे काम होतं ते तुमचं चालू होतं. अनेक ठिकाणी आपण जाऊन पाहणी पण केली. तर मग तेव्हा भीती नाही वाटली का? किंवा तुम्हाला नाही वाटलं का की मी अफेक्ट होईल, माझ्या मुली आहेत घरी? यू आर व्हेरी राईट. कोविड-19 पॅन्डेमिकच्या सुरुवातीच्या काळात एक प्रचंड भीतीचं वातावरण होतं. आणि तेव्हा एकूणच आपण युरोपमध्ये काय घडतोय बघत होतो. आणि मुंबईमध्ये पण रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पूर्वी मी मुंबई महानगरपालिकेमध्ये 4-4.5 वर्ष मुंबई आरोग्यामध्ये काम केलं असताना जेव्हा कोविड-19 पॅन्डेमिक सुरू झाला तेव्हा मला CM सरांनी आवर्जून मी तुला मुंबई मनपामध्ये डेप्युटेशनवर पाठवतो आहे असं सांगून माझी मुंबई मनपामध्ये डेप्युटेशनची ऑर्डर काढली होती. आणि तू जे म्हणते ते खूप खरं आहे. त्यावेळेसच्या काळात घराबाहेर पडताना प्रत्येकालाच भीती वाटायची. आणि असं म्हटलं जातं की फिअर हे इररॅशनल असतं. भीती ही इररॅशनल असते. ती असा खूप रॅशनल विचार करत नाही की मी PPE घातलाय, मी मास्क लावलाय, मग आता मला भीती नाही वाटायला पाहिजे. सो येस, त्या काळामध्ये घराबाहेर पडताना जशी मला वाटतं सगळ्यांना वाटली तशी भीती मलाही वाटली. माझ्या घरी लहान मुली आहेत. माझ्या घरी माझी 81 वर्षाची आई पण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून कोरोनाचा SARS-CoV-2चा संसर्ग यांना होऊ नये ही तर मनात नेहमीच हुरहुर असायची, काळजी असायची. पण जे आपलं शासन आपल्याला सांगत होतं, जो शास्त्रोक्त पद्धतीने जेवढं म्हणून आपल्याला प्रिकॉशन्स घेता येऊ शकत होते तेवढे शास्त्रोक्त पद्धतीने प्रिकॉशन्स घेण्याचा मी तेव्हाही प्रयत्न केला, आताही करते. कधी मास्कमध्ये मी तुला खरं सांगते खूप ऑक्सिजनचा अभाव झालाय असं वाटतं. खूप घुसमट होते. पण तरीही घराच्या बाहेर पडताना मास्क हा कंपल्सरीली घातलाच पाहिजे. कोविड-19ची या आजाराची घरातून बाहेर पडताना भीती तर वाटत होती, आजही वाटते मला तर. पण जे काही आपल्याला ज्या काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितले आहेत त्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवर मला वाटतं आपण सर्वांनीच जोर दिला. त्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जर आपण सर्वांनी पाहिल्या तर मला वाटतं एक देश म्हणून, एक समाज म्हणून आपल्याला कोविड-19 हा निश्चितच आटोक्यात ठेवता येईल. येता काळ कसा असू शकतो असं तुम्हाला वाटतं की पोस्ट कोरोना काय कसं बघता तुम्ही? पण वृषाली, मला तुझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अजून गोष्ट सांगायची आहे की आज जगभरामध्ये याचीही चर्चा होते आहे की हा पॅन्डेमिक का आला.
तर SARS-CoV-2 हा जो विषाणू आहे, हा जो व्हायरस आहे, हा झूनॉटिक व्हायरस आहे. म्हणजे हा प्राण्यातून मनुष्यापर्यंत आलेला आहे. आणि आपण जर गेली 20 वर्ष पाहिली, म्हणजे या सेंच्युरीमधली जर पहिली 20 वर्ष पाहिली, तर कुठं ना कुठं झूनॉटिक व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा आउटब्रेक झालेला आपल्याला जाणवतो. तो कधी तो कुठंतरी इबोला म्हणून झाला, कुठंतरी झिका म्हणून झाला. मुंबईतही 10 वर्षापूर्वी H1N1चा प्रादुर्भाव झाला होता. तर एकूणच झूनॉटिक व्हायरस आउटब्रेकचं आता प्रमाण वाढलं आहे. आणि शास्त्रज्ञ आपल्याला असं सांगतायत की आपण म्हणजे मॅनकाइंडनी गेल्या अनेक वर्षांमध्ये, गेल्या 100 वर्षांमध्ये पर्यावरणाचा जो विचारच केला नाही, विचार न करता जो पर्यावरणाला जी आपण इजा पोचवत गेलो, त्याच्यामुळे हा झूनॉटिक आउटब्रेक वाढलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सर्वच देशांना आणि भारताला आणि महाराष्ट्राला आणि आपल्याला सर्वांनाच कुठंतरी पर्यावरणाकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल साधून आपली प्रगती साधणं अधिक आवश्यक आहे हे मला वाटतं. आणि हे मला आवर्जून सांगायचं होतं, कारण तुला कदाचित माहीत असेल, माझं सध्याचं जे पोस्टिंग आहे ते माझं सध्याचं पोस्टिंग हे प्रधान सचिव पर्यावरण आणि वातावरणीय बदल, एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज असं आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण प्रगती करत असताना ते पर्यावरणाशी मेळ घालूनच आपल्याला प्रगती करायला लागणार आहे. हा गोल्डन मीन, हा सुवर्ण मध्य, म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखत प्रगती करणं, हा जो गोल्डन मीन किंवा सुवर्ण मध्य आहे, हा मला वाटतं आपल्याला गाठायलाच लागणार आहे. ताई, खरं तर तुम्ही 28 वर्ष बघता बघता पूर्ण केलेली आहेत, पण तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही की तुम्ही 28 वर्ष, म्हणजे तुमचं वय अजिबात कळत नाही. तर हा काय राज आहे त्याच्या मागचा. आणि सगळ्यात हा म्हणजे तमाम लोकांना पडलेला प्रश्न आहे, तुमच्या अवतीभोवती काय बसतात, आम्ही असतो, की ताईंच्या साड्या कधी रिपीट होत नाहीत. म्हणजे एक साडी कधीही रिपीट होते, तर अशा किती साड्या आहेत तुमच्याकडे? माझ्या घरी पण माझ्या साड्यांबद्दल कधी कधी बरंच बोललं जातं. मला बरेचदा विचारलं जातं की तुझ्याकडे नेमक्या आहेत तरी किती साड्या. मला आता बघ, गेले साधारण 30 वर्ष मी सतत साड्या नेसते. त्याच्यामुळे गेल्या 30 वर्षात आपण जरी असं म्हटलं की मी एक 15 साड्या जरी मी दरवर्षीच्या पुढच्या वर्षीपर्यंत, पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षी अशा जर त्या आल्या असतील, तर आज माझ्याकडे 450-500 साड्या सहजच आहेत. पण माझ्याकडे माझ्या IASच्या पहिल्या इंटरव्ह्यूला आणि दुसऱ्या इंटरव्ह्यूला माझ्या वडिलांनी खास माझ्याकरता घेतलेली साडीही आज माझ्याकडे आहे. ती मी जपून ठेवली आहे, ती मी अजूनही कधी घालते. मी IAS उत्तीर्ण झाल्यावर त्या काळची 2000 रुपयाची, म्हणजे माझ्या वडिलांनी 1992पर्यंत घेतलेली सर्वात महाग साडी, बिनी सिल्क आहे तीही माझ्याकडे आहे. तीही मी खूप जपून ठेवली आहे. माझे वडील आता आपल्यामध्ये नाही आहेत, पण मला कधी वडिलांची खूप आठवण झाली तर मी त्यांनी मला खास करून त्यांनी घेतलेली सर्वात महाग साडी, त्या काळच्या 1992च्या 2000 रुपयाची साडी मी घालते. आणि येस, मला साड्या घालायला खूप आवडतं. ताई, आज तुम्ही आलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारलात, त्याबद्दल आपले अनेक आभार. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वेळ झालेली आता इथंच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.